डोंगरगावची मी सून आहे, त्याच्यामुळं मला नक्कीच इथं माझ्या गावकऱ्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत, त्याच्यामुळं मला नक्कीच यश येणार आहे. इतरही गावात तुम्ही प्रचारद्वारे होम टू होम केलेला आहे, त्या ठिकाणी कसा प्रतिसाद भेटला? एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटलेला आहे. जसं प्रणितीताई आपल्या खासदार आहेत, पुन्हा प्रणितीताई भालके आहेत, त्यांनी जसा प्रचार करत होते तसं मी इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवार घोषित व्हायच्या अगोदरच प्रत्येकांच्या होम टू होम घरी जाऊन भेटत होते. मग गावकऱ्यांकडून म्हणजे छान प्रतिसाद भेटत होता. आपल्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून दोन्ही सत्ताधारी पक्षांचे उमेदवार आहेत, तर ही निवडणूक आपल्याला जड वाटते? मला ती निवडणूक नक्कीच जड वाटत नाही, कारण माझं काम आहे संस्थेच्या कामाच्या माध्यमातून जलस्वराज्य, रोजगार हमी योजना, पाणलोटची कामं, पुन्हा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अशा प्रोजेक्टच्या माध्यमातून मी प्रत्येक गावामध्ये परिचित आहे, स्थानिक रहिवासी आहे. चोखामेळा माझं माहेर आहे, डोंगरगाव माझं सासर आहे. त्याच्यामुळं आणि कामाच्या माध्यमातून नक्कीच मी प्रत्येक मतदारापर्यंत पोचलेली आहे. त्याच्यामुळे यश 100% आमचंच असणार आहे. इकॉनॉमिकली ते स्टँड असतील, परंतु त्याचा उपयोग होणार नाही असं मला निश्चित वाटतं. बाहेरगावची खूप तुमच्या गटामध्ये नसतानाही बाहेरगावची लोक उभारलेले आहेत, आता हे काय नक्की कारण कसं आपल्या गटामध्ये स्थानिक उमेदवाराला प्रायोरिटी देणं महत्त्वाचं आहे, परंतु बाहेरच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन खरंच ही नक्की चूक झालेली आहे. कारण आपल्या गटातील उमेदवार कॅपेबल नाहीत का काय हा प्रश्न उभा राहतोय. आणि प्रत्येक गावामध्ये मी गेल्यानंतर तशी प्रतिक्रिया उमटते आहे की आपल्या गटामध्ये कॅपेबल उमेदवार नाही आहेत का, तर ते सर्व गावकरी त्याचा विचार करतीलच. मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? मतदारांना मी हेच आव्हान करेल की मला त्यांनी माझ्या कामाच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत पोचलेली आहे आणि त्यांनी मला मतदानरूपी आशीर्वाद देतील, हेच मी मतदारांना आव्हान करेल.